डावरे वहिनी वाट बघतायत. चला भेटूया त्यांना. हळू 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 हळू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव राजश्री भूषण डावरे. माहेरचं नाव? माहेरचं नाव राजश्री विलासराव गांगुर्डे. माहेर कुठलं? माहेर कल्याणमध्येच खडकपाडा. खडकपाडा. मग आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर भूषण डावरे. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे मोठे दीर. बर. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझी मोठी बहीण नाशिकहून आली स्पेशल. नाशिक. हो. माझी लहानी काकू. नमस्कार. आत्या. मोठी काकू. नमस्कार. त्या माझ्या ननंदबाई आहेत. आणि हा माझा भाऊ. बरं. चला सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्न पहिली काय करता तुम्ही? मी सध्या NIRH मध्ये कामाला आहे. नोकरी करता? हो नोकरी करते. ठरवलं होतं नोकरी करणार लग्नाच्या वेळी? हो ॲक्च्युली माझ्या मम्मीनेच सांगितलं होतं की असं सासर पाहिजे जिथे तुला बाहेर नोकरीला पाठवतील, तुझ्या शिक्षणाला वाव मिळेल, संधी मिळेल. मग त्यानुसार मी केलं. आणि लग्न कसं जमलं तुमचं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. बोलवा ना मिस्टर. अहो बघायला गेला होता तो वहिनींना? कुठे? तिच्या घरी खडकपाड्याला. खडकपाडा. हां. आणि किती जण गेला होता? आम्ही 4 जण गेलेलो. बर. आणि मग काय वहिनी काय करत होत्या त्या दिवशी? त्या दिवशी नॉर्मली ती किचनमध्ये होती. किचनमध्ये? हां. मग तुम्ही किचनमध्ये गेला? नाही, आम्ही घरात हॉलमध्ये बसलेलो. आणि मग त्याच्यानंतर त्या आल्या बाहेर. आणि काय झालं? मग ओळख करून दिली. कोणी? तिनेच. तुम्हीच ओळख करून दिली? हो ॲक्च्युली मला जसं सांगितलंच की तू समोर आली की स्वतःची ओळख करून द्यायची, तुझं संपूर्ण नाव सांगायचं, शिक्षण सांगायचं, चहा द्यायचा आणि आतमध्ये रिटर्न जायचं. थांबा, तो सगळा प्रसंग आता आम्हाला बघायचा असेल तर करून दाखवाल? हो. चला जा आतमध्ये किचन. घाबरा लवकर. हां. हसायचं नाही, घाबरा. हां. व्हेरी गुड. हां. आणि मग वहिनी आल्या. हां. मी सर्वांना चहा दिला. आता 1 कपच आहे. बरं एकच घेतो. तुम्ही बघत बसा माझ्याकडे. आणि माझं नाव राजश्री विलासराव गांगुर्डे. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. मी सध्या शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी करत आहे. आणि माझा जन्म 18/3/1985 आहे. असं बोलून मी रिटर्न आतमध्ये. थांबा, मग तुम्ही हे काहीच बोलले नाही तेव्हा? नाही. काहीच बोलणंच नाही झालं? नाही तेव्हा नाही त्यांनी. तुम्ही काय तेव्हा करत होता? मी घाबरलो होतो. घाबरा, चेहरा तसाच पाहिजे, हसू नका. हां, असे घाबरले होते. आणि मग वहिनी आत गेल्या. वहिनी कप घेऊन जा. हो. हां चला. वहिनी गेल्या. मग काय तुमचं दोघा आपापसात काय बोलणं वगैरे झालं का? हां, मी माझ्या आई वडिलांना सांगितलं काय? की मुलगी शिकलेली आहे. तेवढ्यात हळूच, तिला न ऐकू येता. हां हां. हां. मग काय म्हणाले ते? आई वडील बोलले की तुला पसंत आहे तर आम्हालाही पसंत आहे. असं म्हणाले? हो. या वहिनी पसंत आहे, या बसा. झालं आता फायनल झालेलं आहे. हां. जेव्हा तुम्ही एकमेकांना बघितलं तेव्हा तुमचं असं काही मनात असं वाटलं होतं का की यांच्याकडनं होकार यायला पाहिजे असं? हो ॲक्च्युली आम्ही एकाच गावाकडचे आहोत. आम्ही एका लग्नात बघितलं होतं एकमेकांना. आणि नाही पण तेव्हा बोललो नव्हतो आम्ही. फक्त बघितलं होतं की हा मुलगा आपल्या घरी येणार आहे. आणि मग माहिती होतं की ठीक आहे, चांगलं आहे. आणि मेन म्हणजे काय, माझ्या मम्मीला कल्याणमधलाच मुलगा हवा होता. कारण वडिलांचं निधन झाल्यानंतर आईजवळ मीच होते. मग त्यामुळे तिची इच्छाच होती. तर मी तिला नेहमी सांगायचे, मी ॲक्टिवा गाडी चालवते ना, गाडीवर बोर्ड कर लिहिते, मुलगा कल्याणचाच पाहिजे, वधूवर सूचक मंडळ, नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर देते खाली. मग असं केलं नाही? असं एक मस्करी फक्त बोलायची मी मम्मीला. लिहून टाकायचं ना. ऑलरेडी मिळाल्यावर कशाला लिहू नंतर. चला आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला दोघांना. हो. पहिला प्रश्न सोपा आहे, तुम्ही उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या किचनमध्ये हिरव्या रंगाचे काचेचे किती ग्लास आहेत? 7. किती आहेत वहिनी? 6 आहेत. चुकलं. वहिनी, मिस्टरांचा आवडता हिरो कोण? सलमान खान. अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर. आता तुम्ही सांगा, वहिनींना कोणत्या ठिकाणी फिरायला जायचं आहे? तसं तर तिला थंड हवेचे ठिकाण आवडतात. त्याच्यातलं शिमलाला तर तिला आवडणार. अभिनंदन. थँक्यू. बरं, आता मी एक वाक्य सांगतो, तुम्ही त्या अर्थाची म्हण सांगायची. हां? स्वतः कष्ट केल्याशिवाय फायदा मिळत नाही. स्वतः कष्ट केल्याशिवाय फायदा मिळत नाही. नाही? काय हो? सोपी म्हण. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. 2 उत्तरं बरोबर आली.
बहिणींकडे लक्ष्मी आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू. चला भेटूया कुटुंबात. नमस्कार. चला हा सगळा परिवार आहे, हो. बरोबर? हेच तुमच्याशी वाईट वागतात, तुम्ही मागाशी म्हणालात ते. नाही, नाही. त्यांना खरंच वाटेल की आतमध्ये खरंच तिने असं सांगितलंय का. असं नाही वाटणार, घाबरू नका. या सासूबाई ना, हो. काय सांगणार सुनेबद्दल तुम्ही? सून छान आहे, जसं पाहिजे तसे आम्हाला आहेच. हो, हो. बरं. मग काम तुम्हालाच करायला लागतं 8 नाही, महिने. करून जाते ना थोडस. काय सांगतात? थोडस करून जाते. बरं. सकाळी वेळ भेटतो तेवढं करते ती. बरं. आई कुठे आहेत तुमच्या? आई पाठीमागे. आई नमस्कार. नमस्कार. काय जावया बापूंबद्दल काय म्हणणं आहे? काही तक्रार नाही, खूप चांगले व्यवस्थित आहे. हो, काय दोघांनी आपलं पाठ करायला लावलेली वाटतं वाक्य. नाही हो, आम्ही चांगलंच वागतो सगळ्यांशी. बरं, आता तुमच्याकडे काही कागद दिलेले आहेत काही जणांकडे, वाचून दाखवा. आणि 3 शब्द असलेलं गाणं वहिनी तुम्ही म्हणा. याच्यात 5 शब्द आहेत, पण त्यापैकी 3 शब्द असलेलं गाणं तुम्ही म्हणा. एकाच गाण्यात 3 3 शब्द शब्द असले. मराठी गाणं सांगा तुम्ही. हा. चांद. चांद, उगवला. उगवलं, तारे, सूर्य, डोंगराचे. डोंगराचे अडून एक बाई हा. चांद उगवला. वा वा वा. चांद उगवला आणि चांदण्या बघाय निघाल्या, डोंगराचे अडून एक बाई चांद उगवला, हा. चांद उगवला आणि चांदण्या बघाय निघाल्या. ते जोरात करता येतात. आज तुम्ही आलेत ना म्हणून. 3 4 5 6 7 8 9 10 वहिनी बक्षीस मिळालं. थँक्यू. बघूया आता कोण जिंकणार पैठणी लगेचच.